परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे, रागाने धीर धरणारा आणि चिरंतन प्रेमाने संपन्न आहे. शुक्रवार 9 जानेवारी 2026. आज सकाळच्या ध्यानासाठी मी व्यवस्था विवरण या पुस्तकातील अध्याय 4 वचन 7 येथून विचार करण्यासाठी निवडले आहे. काय अशी महान राष्ट्रे आहेत ज्यांचा देव त्यांच्याजवळ इतका जवळ असतो, जसा आपला परमेश्वर देव आपल्या जवळ आहे, जेव्हा जेव्हा आपण त्याला हाक मारतो. शुभ प्रभात मित्रांनो, आपण धन्य आहोत कारण आपल्याजवळ असा देव आहे जो आपल्या क्रंदनाला ऐकतो. चला या वचनावर ध्यान करूया. आज सकाळच्या ध्यानाचा विषय आहे आपला देव आपल्या इतका जवळ. येथे मोशे इस्रायल लोकांना परमेश्वराचे आज्ञापालन करण्याची आज्ञा देतो. तो त्यांना परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यास सांगतो, कारण तो त्यांना देवाची सत्ता आणि सामर्थ्य याची आठवण करून देतो. तो त्यांना परमेश्वराने दिलेल्या नियमांची आणि विधींची स्मरण करून देतो. तसेच तो त्यांना सांगतो की त्यांनी आपल्या नव्हे, तर देवाच्या शहाणपणावर आणि समजुतीवर विसंबून राहावे. तो त्यांना सांगतो की देव त्यांच्याजवळ किती जवळ होता, जेव्हा जेव्हा ते रडले, भयभीत झाले, हताश झाले किंवा काहीच मार्ग सुचला नाही, तेव्हा परमेश्वराने त्यांचे ऐकले. प्रत्येक वेळी मोशेने परमेश्वराला हाक दिली, तेव्हा परमेश्वर खाली उतरून त्याच्याशी बोलला आणि परिस्थिती बदलली. मोशे त्यांना आठवण करून देतो की दुसरे कोणतेच राष्ट्र नाही ज्यांचा देव इतका जवळ आहे. मित्रांनो, आपण धन्य आहोत. आपण विशेष आहोत कारण देव आपल्याजवळ आहे. इमॅन्युएल, देव आपल्याबरोबर आहे. जेव्हा आपण रडतो, तेव्हा परमेश्वर आपली हाक ऐकतो. ज्या प्रत्येक वेळी अश्रू गळतो, तेव्हा परमेश्वर तो आपल्यासाठी साठवतो. जेव्हा आपण तुटतो, तेव्हा तो आपल्याला पुन्हा घडवतो. जेव्हा आपण वेदनेतून जातो, तेव्हा तो आपल्याला आधार देतो. आपला देव खरंच आपल्या अतिशय जवळ आहे. प्रार्थना. कृपाळू देव, स्वर्गीय पित्या, तू आमच्याजवळ आहेस, यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो. आमेन.